नमस्कार. खंड 22वा अज्ञातवास पर्व भाग 5वा उद्योग पर्व पुढे चालू. आज आपण ऐकणार आहोत अंबा उपाख्यान पर्व भाग 174वा. दुर्योधन विचारतो, असं कोणतं कारण झालं आहे की अहो आजोबा, तुम्ही शिखंडीवर वार करणार नाही ते मला सांगा. तुम्ही मला सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्ही पांचालाचा आणि सोमकांचा वध करणार. मग आता असं काय झालं की आपण आपला विचार बदललाय? भीष्म सांगायला लागतात, ऐक दुर्योधना, शिखंडीला न मारण्यामागे माझा एक इतिहास आहे, तो तुला सांगतो. तुला माहीत आहे की माझे पिता सर्व जगात त्यांच्या गुणांमुळे ख्यातनाम होते. त्यांच्यासाठी मी त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या पित्याला दिलेल्या वचनपूर्तीसाठी मी आजन्म ब्रह्मचर्य पाळलं आणि गादीवर बसलो नाही. पित्याच्या मृत्यूनंतर मी माझ्या पित्याच्या दुसऱ्या पत्नीचा म्हणजे सत्यवतीचा मुलगा चित्रांगद ह्याला गादीवर बसवलं. त्याच्या वतीने राज्याचा कारभार पाहू लागलो. त्याच्या मृत्यूनंतर मी त्याचा मुलगा विचित्रवीर्य ह्याला गादीवर बसवलं, जो एक लहान मुलगा होता. मुलगा गुणी होता, परंतु प्रत्येक गोष्टीसाठी तो माझ्यावरच अवलंबून असायचा. त्याच्या लग्नाची गोष्ट निघाली तेव्हा तो मला म्हणाला की मी जाऊनच त्याच्यासाठी पत्नी आणावी. मी त्याच्या इच्छेनुसार सुयोग्य मुलगी शोधण्याचं ठरवलं आणि त्याच सुमाराला काशीच्या राजाच्या 3 मुलींचं स्वयंवर आयोजलेलं होतं ते मला समजलं. त्यांची नावं मोठी अंबा, मधली अंबिका आणि शेवटची अंबालिका अशी होती. त्या अप्रतिम सुंदर होत्या. विविध दागिन्यांनी सजलेल्या त्या हातात वरमाला घेऊन उभ्या होत्या. त्या स्वयंवरासाठी ठिकठिकाणाहून राजे आले होते. मी माझ्या एकाच रथाने तिथे गेलो. मी त्या तिघींना एकदम उचललं आणि माझ्या रथात घेऊन निघालो. त्या तिथे जमलेल्या राजांना मी म्हणालो की मी शंतनूचा मोठा मुलगा भीष्म ह्यांना माझ्या धाकट्या भावासाठी नेत आहे. ज्यांना मला अडवायचं असेल ते मला अडवून दाखवतील आणि ह्या मुलींना माझ्याकडून सोडवून नेतील. मला त्या आमंत्रित राजांनी आव्हान दिलं आणि आमच्यात लढाई झाली. त्यांच्यातील काही हत्तीवरून माझ्यावर वार करत होते, तर काही घोड्यांवरून होते. मोठी धुमश्चक्री लढाई झाली. त्यात मी त्या सगळ्यांना हरवलं. जसं इंद्राने दानवांना हरवलं तसंच मी त्या आव्हान देणाऱ्या राजांना हरवलं. मला ते करताना खूप मजा वाटली. त्यांचे हत्ती, घोडे, रथ सगळं उद्ध्वस्त मी केलं होतं. त्यानंतर ते पाठी वळले आणि निघून गेले. मी त्या काशीच्या राजकन्यांना घेऊन हस्तिनापुरात आलो. त्या 3 मुली माझ्या सावत्र आईच्या स्वाधीन केल्या आणि तिथे तिला मी जे घडलं ते सगळं सविस्तरपणे सांगितलं. इथेच आपण 174वा भाग संपवणार आहोत. भाग 175वा. भीष्म पुढे सांगत असतो की मी माझ्या सावत्र मातेला नमस्कार करत बोललो, मी तिथल्या सगळ्या राजांना हरवून त्या काशी नरेशाच्या 3 मुली विचित्रवीर्यासाठी आणलेल्या आहेत. त्यांचं सौंदर्य पहा. ते पाहून माता सत्यवती, जिला काली आणि मत्स्यगंधा म्हणूनही ओळखलं जात होतं, अश्रू ढाळायला लागली. त्यावेळी त्या 3 मुलींपैकी मोठी, जिचं नाव अंबा होतं, खाली मान घालून ती म्हणाली, अहो भीष्म, आपण तर नीतिशास्त्र जाणता, त्याचप्रमाणे धर्मग्रंथांचा सुद्धा आपला अभ्यास आहे. असं असूनही आपण माझ्या बाबतीत असं का केलं? राजा सल्व आणि मी दोघांनीही आम्ही लग्न करण्याचं ठरवलं होतं. त्याला माझ्या पित्याची सुद्धा परवानगी होती. अशात तू असा मूर्खासारखा कसा काय अडमडलास? तुला मला उचलायची काय गरज होती? अरे भीष्मा, कुरु घराण्यात जन्मून तू असं कृत्य कसं काय करू शकतोस? ह्या तुझ्या घिसडघाईने किती मोठा अनर्थ माझ्यावर ओढावला आहे, त्याची तुला काही कल्पना आहे का? तो सल्व माझ्यासाठी वाट पाहत होता की मी त्याच्या गळ्यात माळ घालीन, इतक्यात तू एखाद्या पुंडासारखा आलास आणि माझ्या स्वप्नांचा चक्काचूर केलास. हा अधिकार तुला कोणी दिला? म्हणून आता तू मला सल्वाकडे जाऊ देत. मला तुझ्या भावात यत्किंचितसुद्धा स्वारस्य नाही आहे. ती फार चिडून बोलत होती. मला माझी चूक समजली होती. मी तिची क्षमा मागितली नाही, कारण माझा अहंकार आडाला. तरीही मी तिला परत जाण्यासाठी जी व्यवस्था करायची तीही मी केली आणि ती ब्राह्मणांच्या बरोबर आणि तिच्या दासीबरोबर सल्वाकडे पाठवून देण्याचं ठरवलं. इथेच आपला 175वा भाग संपलेला आहे. भाग 176वा. भीष्म पुढे सांगतो की मी ती गोष्ट कालीपुढे मांडली. माझ्या सल्लागारांशी देखील बोललो.
त्यानंतर आम्ही तिला पुरोहितांच्या बरोबर सलवाकडे पाठवण्याची व्यवस्था केली. ती नगरात सलवाकडे गेली. तिच्याबरोबर ब्राह्मण सलवाला तिची बाजू सांगण्यासाठी गेले, कारण तो प्रकारच फार मोठा विलक्षण असा होता. त्यात माझ्याकडून सलवाचा सुद्धा अपमान झाला होता. हस्तिनापुरापासून सलवाच्या नगरापर्यंत गेल्यानंतर ती सलवाला भेटते. ती त्याला सांगते की सलवा, मी आलेली आहे, माझा स्वीकार कर. परंतु नाराज झालेले ते स्वाभिमानी सल्व तिचा स्वीकार काही करत नाही. तो तिच्याकडे पाहून हसत तिला नाकारतो. तो सांगतो, मला आता तू नको आहेस, तू दुसऱ्याची झाली आहेस आपल्या रीतिरिवाजानुसार. आता तू भीष्माकडेच जा, त्याच्याबरोबरच राहा. त्यांनी आम्हा सगळ्यांना हरवून तुला नेलं आहे, तेव्हा आता तुझ्यावर फक्त त्याचाच हक्क आहे. मी अशा बाईला जर पत्नी म्हणून स्वीकारलं तर माझे लोक मला काय म्हणतील त्याचा विचार कर. मला हरवून त्याने तुला नेलं तेव्हा तू त्याला विरोध का केला नाहीस त्यावेळी? तू त्यावेळी केवळ मजा बघत होतीस की तो भीष्म माझा पराभव कसा करत आहे. तू आता तुला पाहिजे तिथे जा, पण माझ्याकडे नको. इथे तुझा वेळ फुकट घालवू नकोस. ते त्याचे निराश करणारे उद्गार ऐकून आंबा प्रेमाने विव्हळ अशा अवस्थेत सलवाला म्हणते, अरे असं बोलू नकोस. मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचारही करू शकत नाही. मला जेव्हा भीष्म नेत होता त्यावेळी मी अजिबात खुश झालेली नव्हते, परंतु मी चक्रावून मात्र नक्की गेले होते. मला हे समजतच नव्हतं की काय करावं. तुझा काहीतरी गैरसमज झालेला आहे. आपण चांगले दोस्त आहोत हे तू कसा विसरतोस? मी फक्त तुझीच आहेस म्हणून तू असं माझ्याशी वागू नकोस. मी जेव्हा समजले काय होतं आहे तेव्हा मी रडायला लागले होते, पण ते तू पाहिलं नाहीस. एकदा प्रेम करणारा त्याला सोडू शकत नाही असं आपल्या शास्त्रात दिलेलं आहे. मी निष्पाप आहे हे तू समजत असताना बळच असं वागणं तुला शोभत नाही. तुला माहीत आहे का रे की त्यांनी आम्हा सगळ्यांना जबरदस्तीने उचलून नेलं जेव्हा मी त्या राजाच्या गर्दीत शोभत होते. ते सगळं इतक्या क्षणात झालं की कोणाला काय होतं आहे ते समजलंसुद्धा नाही. हस्तिनापुरात गेल्यावर मी तेथील सगळ्यांच्या समक्ष माझं मन मोकळं केलं, तेव्हा कुठे भीष्माला त्यांनी कोणती चूक केली ते समजलं आणि त्यांनी माझी सुटका केली. मला मोठ्या इतमानाने तुझ्याकडे पाठवलेलं आहे. माझ्या 2 बहिणी मात्र तिथेच राहिल्या त्याच्या भावाच्या पत्नी म्हणून. मी इथे तुझ्याकडे आले. माझ्यावर विश्वास ठेव. मी इतर कोणाही पुरुषाचा विचारही करू शकत नाही. मी माझी स्वतःची शपथ घेऊन सांगते की मी खरं बोलत आहे. मी कुमारिका आहे, फक्त तुझा विचार करते आहे. ती जीव अगदी कळवळून बोलत होती, परंतु सल्व मात्र त्यावर विश्वास ठेवायलाही तयार नव्हता. समाजाच्या दबावामुळे तो तिला पत्नी म्हणून स्वीकारायला तयार नव्हता. अनेक प्रकारे त्याला समजवण्याचा प्रयत्न तिच्याबरोबर गेलेल्या ब्राह्मणांनी सुद्धा केला, पण व्यर्थ. ती काशी नरेशाची मुलगी संतापली होती. तिचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. ती सल्वाला म्हणते, अरे तू मला झिडकारला आहेस तेव्हा मी जाणार कुठे? आता माझं संरक्षण केवळ चांगले लोकच करतील. सत्य जे मी सांगितलं आहे ते नित्यच आहे, तेच माझं संरक्षण करील. सल्व मात्र तिला जा जा असं हाताने सांगत होता. तो तिला सांगतो, तो भीष्म माझं काय करेल ते आत्ता सांगता येत नाही. जर मी तुझा स्वीकार केला तर, असं तो बोलत होता. त्यानंतर ती कुमारिका दुःखी अंतःकरणाने रडत रडत तिथून निघून गेली. इथेच आपण 176वा भाग संपवणार आहोत. भाग 177. भीष्म पुढे सांगत असतो, त्या नगरातून ती निघाली. तिच्या दुःखाला काही मर्यादाच नव्हती. ती मित्र नसलेली, असहाय्य, अबला कुठे जाणार? ती विचार करते की तिला आता कोणाचाच आधार नाही. मग ती तिच्या त्या परिस्थितीला कोणाला जबाबदार ती धरणार आहे? स्वतःला, भीष्माला की सल्वाला, माझ्या पित्याला, ज्याने असा स्वयंवर माझ्यासाठी आयोजला होता? ती विचार करत असते, कदाचित हा माझा दोष असावा, कारण जेव्हा भीष्म आम्हाला नेत होता मी रथातून खाली उडी मारायला हवी होती, पण ते मला सुचलं नाही. मी गोंधळलेली होती. जर मी तसं केलं असतं तर शल्वाने मला उचललं असतं आणि त्याच्याबरोबर नेलं असतं, पण ते झालं नाही हेच खरं आहे. ती विचार करते, हा माझ्या पित्याचा दोष आहे, कारण त्याने स्वयंवरासाठी
राजाच्या शौर्याला प्राधान्य दिलं होतं आणि ते भीष्माने करून दाखवलं होतं. त्यात भीष्माला दोष देता येणार नाही. हा सगळा माझ्या बापाचाच दोष आहे असं ती समजते. प्रेम, मनोमिलन ह्या हळूवार नाजूक गोष्टी न समजणारी दांडगट क्षत्रिय प्रवृत्ती याला कारणीभूत आहे असंच ती समजते. मग ती भीष्माला दोष देते की जर त्याने कोणाला तरी कसलं तरी वचन दिलं होतं म्हणून तो माझा स्वीकार करत नाही, तर अशा माणसाने मुळातच अशा स्वयंवरासारख्या विधीत भाग का घ्यावा. मला पळवूनच न्यायचं आणि नंतर सोडून द्यायचं, ज्यामुळे त्या स्त्रीचं पुढचं काय होतं त्याची विचारसुद्धा त्यांनी करायचा नाही, हे वागणं शतशः दोषपूर्ण आहे असं ती समजते. त्यानंतर ती विधात्याला दोषी ठरवते. नंतर ती त्या सगळ्याच गोष्टींना दोषी ठरवते ज्यांच्यामुळे तिला हे भोगावं लागत आहे. नंतर ती विचार करते, माणसाला त्याच्या भाग्यात जे लिहिलेलं आहे ते भोगावंच लागतं हेच खरं आहे. परंतु तू अखेरीस त्या निर्णयावरती येऊन पोचते की भीष्मच तिच्या परिस्थितीला सर्वस्वी कारणीभूत आहे आणि त्यासाठी त्याला शासन हे केलंच पाहिजे. मी त्याच्या या अतिरेकी वागण्यासाठी शिक्षा करणारच आहे, ती ठामपणे ठरवते. अंबाला प्रश्न पडतो की ह्या बलदंड योद्ध्याला मी शिक्षा कशी करणार. ती ठरवते की तपस्या करून देवतांची कृपा संपादन करून त्या जोरावर भीष्माला अद्दल घडवे. मग ते ठरवल्यानंतर अंबा निर्धारपूर्वकपणे तेथील ऋषींच्या आश्रमाच्या दिशेने जायला लागते. तिथे ती एका आश्रमात त्या तपस्यांच्याबरोबर राहू लागते. त्यांचे विधी विकार समजून घेण्यास सुरुवात करते. तिच्या मनात सुडाची भावना उत्कट असते. भीष्मांचा नाश करणं हे एकच ध्येय तिच्या पुढे असतं. तिथे एका आश्रमात ती एका मोठ्या तपस्व्याला विविध प्रश्न विचारून तपस्या करायची म्हणजे काय करायचं, त्याचे नियम काय आहेत ते समजून घेऊ लागते. त्यात एक ऋषी होते, सैखवत्य. त्यांनी अरण्यकं लिहिलेली होती. त्यांचं ज्ञान विश्वसनीय होतं. ते अंबाला आधार देऊन तिचं मनोबळ वाढवतात. त्यामुळे ती थोडीशी शांत होते, परंतु तिची भीष्माचा सूड उगवण्याची मनीषा काही कमी होत नाही. अशा माणसाला क्षमा करणं म्हणजे पापाला उत्तेजन देण्यासारखंच होईल हे सैखवत्यांचं सांगणं ती लक्षात ठेवून तिच्या पुढच्या योजना आखायला लागते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे अंबा तपस्या करू लागते. ती समजते की जे तिला भोगावं लागत आहे ते तिच्या गतजन्मातील पापकृत्यांचंच फळ आहे. त्यासाठी घोर तपस्या करून ते पाप प्रथम तिला धुवावं लागलं आणि नंतर तिच्या इच्छेनुसार पुढील गोष्टींची व्यवस्था करता येईल. अंबा तिथे राहून तपस्या करण्याचा निर्धार करते आणि परत आपल्या आप्तांकडे न जाण्याचं देखील ठरवते. तेथील ऋषी तिच्या मनाची अवस्था समजतात आणि तिला तिथे राहून तपस्या करण्याची परवानगीही देतात. त्याशिवाय ते तिला तपस्या कशी करायची त्याचे नियम समजावून देतात आणि तिची त्याबद्दलची पूर्वतयारी करण्यात तिला मदतही करू लागतात. ब्राह्मण तिला सांगतात की तपस्या म्हणजे एकचित्ताने कसलाही विचार न करता कशावर तरी आपलं ध्यान एकाग्र करायचं असतं. त्याचे विविध पर्यायी प्रकार ते तिला समजावून देतात. अशा रीतीने तिला बांधून दिलेल्या पर्णकुटीत अंबा तपस्या करू लागते आणि इथेच आपण आपला 177वा भाग संपवणार आहोत. भाग 178वा. भीष्म पुढे सांगतात की तिची व्यवस्था केल्यानंतर तो ऋषी आपापल्या नित्यकर्मात गुंतून जातात. त्यांना तरीसुद्धा त्या कुमारिकेची काळजी वाटत असते. काहींना वाटतं की पहिला रागाचा जोर कमी झाला की मग तिला तिच्या पित्याकडे घेऊन जाणं रास्त होईल. काही समजतात की सलवाला समजावून लोकांची भीती त्याच्या मनातून काढून टाकून त्याला त्याची अंबा स्वीकारायला लावावं, सांगावं. काही सांगतात की तिला काय करायचं ते ती ठरवेल, आपण त्यात लक्ष घालणं चुकीचं होईल. अशा रीतीने तो विषय तसाच राहतो आणि अंबा मात्र तिच्या ध्यान समाधीत उत्तरोत्तर प्रगती करत जाते. विचारशून्य अवस्थेत राहण्यासाठी ती विविध गोष्टींवर तिचं ध्यान एकाग्र करू लागते आणि त्या मार्गाने ती तिचा आध्यात्मिक विकास करायला लागते, ज्यामुळे कधीतरी कोणीतरी एक तरी देवता तिच्यावर प्रसन्न होऊन तिला तिच्या सुडाच्या कामात मदत करील असं वाटत होतं.
काही ऋषी तिला सांगतात की ते तिचं वय तपस्या करायचं नाही आहे, ती तिच्या पित्याच्याकडे जाईल, त्याच्यावर तिच्या पुढच्या जीवनाचे निर्णय घेण्याचं सोपवेल, तर ते इष्ट होईल तिच्यासाठी. ती राजकन्या आहे, तिने असं वैराग्याचं जीवन जगणं योग्य नाही, असा विचारप्रवाह त्या संन्याशांच्या समाजात आढळत होता. मुलीचा पती, भाऊ किंवा मुलगा तिचा संरक्षकच असतो. अशा बाईंनी रानात जगणं हे त्या ब्राह्मणांना काही मंजूर नव्हतं. ते तिला सांगतात, असं रानात पाहून राजे तिला मागणी घालण्यासाठी येऊ लागतील, त्याचा आम्हाला त्रास होईल. ते ऐकून अंबा त्यांना सांगते, मी माझ्या पूर्वाश्रमी जाऊ शकत नाही, माझे नातेवाईक मला स्वीकारणार नाहीत, त्यापेक्षा मी इथे एक संन्यासिनी म्हणून राहणं पसंत करते. कोणाला तुम्ही माझ्याबद्दल सांगितलेलं नाही, तर कोणी राजासुद्धा इथे येणार नाही. तरी तुम्ही सगळीजणं शांत व्हा, तुमच्या तपस्येवर लक्ष केंद्रित करा. मला तुमच्यात जास्त सुरक्षित वाटतं, इथे राहूनच मी माझं उद्दिष्ट साध्य करणार आहे. तसं केल्यामुळे माझ्या भविष्यातील म्हणजे पुढच्या जन्मातील जीवनात असे प्रसंग येणार नाहीत. तपस्या करून मी जे तपोबळ प्राप्त करीन, त्याच्या जोरावर मी त्या भीष्माला धडा शिकवणार आहे. त्यांच्या अशा गप्पा होत असताना त्यावेळी एक राजर्षी होत्रहवन तिथे पोचतात. ते पाहून सगळे संन्यासी त्यांना बसण्यासाठी आसन देतात, त्याला पिण्यासाठी पाणी देतात, त्याचे हातपाय धुण्यासाठी पाणी दिलं जातं. अशा रीतीने त्यांचं यथोचित स्वागतही केलं जातं. थोडी विश्रांती घेतल्यावर तिथली मंडळी त्यांना अंबाचा प्रश्न सांगतात. होत्रहवनांचं त्याबद्दल काय मत आहे ते त्यांना समजून घ्यायचं असतं. काशी नरेशाच्या दुर्दैवी कन्याची कथा त्यांना समजते. ते तिच्याशी सुद्धा बोलतात. त्यांना खूप वाईट वाटतं तिच्या त्या परिस्थितीबद्दल. होत्रहवन अंबाच्या आईचे आजोबा असतात. ते अंबाला त्यांच्या मांडीवर बसवतात. त्यानंतर ते तिला तिच्याच शब्दात ते सगळं सांगायला सांगतात. ते ऐकल्यावर होत्रहवन तिला सांगतात की तिच्या पित्याच्या घरी जाणार नाही. ते सांगतात की ते तिच्या आईचे आजोबा आहेत. मी तुझं दुःख घालवीन, माझ्यावर विश्वास ठेव. माझा तुला असा सल्ला आहे की तू रामाकडे जा, जो जमदग्नींचा मुलगा अशा माजलेल्या क्षत्रियांना बठणीवर आणतो. त्या भीष्माला तोच चांगला धडा शिकवेल. तो तुझ्यावरील अन्यायासाठी त्या माजोर क्षत्रियाला ठार मारेल. त्याने तुझा सूड पूर्ण होईल. आता वेळ न घालवता त्या रामाकडे जा. तो राम भृगूच्या वंशातील आहे आणि तो साक्षात अग्निरूपच आहे. तोच तुला न्याय मिळवून देईल. ते ऐकून अंबा भावना विवश होऊन रडायला लागते. होत्रहवन तिला आशीर्वाद देतात की त्यांची तपस्या तिच्या पाठीशी आहे. ते सांगतात, आत्ताच निघ रामाकडे जाण्यासाठी. ती त्या राजर्षीला विचारते, मी त्यांना कुठे शोधू? ते माझं दुःख कसं निवारण करतील? मला ते सगळं सांगा, म्हणजे मी त्यांना भेटून माझं दुःख सांगेन. होत्रहवन तिला म्हणतात, मुली तुझं भलं हो. जमदग्नींचा मोठा मुलगा तपस्वी आहे. त्याची तपश्चर्या मोठी आहे. ते न्यायी आणि क्षत्रियांपासून ज्यांना त्रास होतो त्या सगळ्यांना संरक्षण देण्याचं ब्रीद त्यांनी घेतलेलं आहे. तो महेंद्र पर्वताच्या शिखरावर किंवा त्याच्या आसपास वावरत असतो. ते त्याचं वसतिस्थान आहे. त्या पर्वताच्या भोवती अनेक ऋषी, गंधर्व, अप्सरा राहत असतात. तिथे तुला जावं लागेल. त्याला भेटल्यावर मी तुला पाठवलं आहे ते तू त्याला सांग, म्हणजे तुला त्याच्याशी काम करण्यात सुविधा होईल. कारण त्याचे पिता ऋषी जमदग्नी आणि मी मित्र आहोत. आमचे फार चांगले संबंध आहेत. ते त्यांचं संभाषण होत असताना आणखीन एक ऋषी तिथे येतात. त्यांचं नाव अकृतव्रण. ते रामाचे खास मित्र होते. ते आल्यामुळे सगळेच मुनी त्यांच्याभोवती जमा होतात. राजा श्रींजय होत्रहवन उभे राहून त्यांना अभिवादन करतात. त्यांचं यथोचित आदरातिथ्य होतं. त्यानंतर ते सगळेच त्यांच्या भोवती बसतात. त्यानंतर त्यांच्यात विविध प्रश्नांवर चर्चा सुरू होते. ती पुष्कळच अभ्यासपूर्ण होती. त्यानंतर अकृतव्रण रामाबद्दल चौकशी करतात. त्यांना हल्ली पाहिलं आहे का असं ते विचारतात. अकृतव्रण सांगतात की उद्या राम इथेच येणार आहे तुम्हा सगळ्यांना भेटण्यासाठी. त्यानंतर अंबाचा विषय निघतो. होत्रहवन सांगतात अकृतव्रणाला की ही काशी नरेशाची कन्या आहे. तिच्यावर भीष्माने अरेरावीमुळे घोर अन्याय केलेला आहे.
त्यानंतर ते स्वयंवराच्या प्रसंगी जे घडलेलं आहे, त्यानंतर हस्तिनापुरात जे घडलं आहे ते, आणि त्यानंतर जे सल्वाकडे घडलं आहे ते सगळं सविस्तरपणे ऋषीला सांगितलं जातं. ते सगळं सांगून झाल्यावर अंबा त्या आश्रमात का आली ते सुद्धा त्यांना सांगितलं आहे. तिचा तपस्या करण्याचा उद्देशाबद्दलही चर्चा होते. त्यानंतर ती माझ्या मुलीचीच नात आहे हे मला समजलं असं होत्र हवन अक्रीत व्रणाला सांगतो. ते सांगतात की भीष्माचा उद्धटपणा अरेरावी या प्रसंगाला कारणीभूत आहे. त्यासाठी तिला रामाकडून न्याय मिळावा अशी माझी अपेक्षा आहे असं होत्री हवन सांगतात. ते झाल्यानंतर अंबा त्यांना सांगते, मी त्या प्रसंगामुळे माझ्या घरी जाऊ शकत नाही. त्यासाठी इथे तपस्या करून मी आध्यात्मिक सामर्थ्य जमा करून भीष्माला धडा शिकवण्यासाठी इथे तपस्या करण्यासाठी आलेली आहे. इथे असलेले मुनी मला संरक्षण आणि ज्ञान देण्यासाठी तयार आहेत. पण पणजोबा सांगतात की रामच मला मदत करू शकतात, म्हणून मी त्यांना भेटू इच्छिते. इथेच आपण 178वा भाग आपला संपवणार आहोत. भाग 179. अक्रीत व्रण बोलतात, मुली, तुझ्या या दुःखासाठी तुला इलाज पाहिजे आहे का? तुला काय अपेक्षा आहे? तुला सौभच्या राजाने तुझ्याशी लग्न केलं पाहिजे असं वाटतंय का? मला सांग, तुला काय पाहिजे? महाबली राम तुझी इच्छा नक्की पूर्ण करून देईल. तुझं भलं करण्यासाठी राम ते अवश्य करून घेईल. दुसरं असं की तुला भीष्माला धडा शिकवणं जास्त जरुरीचं वाटतंय का? त्यावर अंबा बोलते, अहो पवित्र मुनी, मला भीष्माने पळवून नेलं म्हणून तर हे सगळं झालं. त्यासाठी त्याला सजा ही झालीच पाहिजे. म्हणजेच कोणी क्षत्रिय त्याच्या माजोरेपणामुळे कोणाही स्त्रीला अशा रीतीने पळवण्याचं धाडस करणार नाही. राम म्हणजेच भार्गव भीष्माला पराजित करून तुझी ती मनीषा पूर्ण करील, त्याबद्दल निश्चिंत राहा. अक्रीत व्रण बोलतात. अंबा ते ऐकून त्यांना म्हणते, भीष्माला माहीत नव्हतं की माझं मन सल्वाला मी दिलेलं आहे. अशा परिस्थितीत काय करायचं ते करावं, म्हणजे कोणावरही अन्याय होणार नाही. तुम्हाला माझ्या दुःखाचं कारण भीष्म आहे हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. तुम्हाला त्यातून जे योग्य वाटतंय ते करावं, म्हणजे मला शांती मिळेल. अक्रीत व्रण सांगतात, मुली, तुझं भलं हो. तुझं जे सांगणं आहे की न्यायाने काम झालं पाहिजे ते सुद्धा रास्त आहे. तरी आता ऐक मी काय सांगतो ते. माझ्या मते तुला भीष्माने त्याच्या नगराला नेलं म्हणून सल्वाने तुझ्या चारित्र्यावर शंका व्यक्त केली आहे, हेही खरं आहे. भीष्म त्याच्या मर्दानकीच्या जोशात तुला पुढचा पाठचा विचार न करता उचलून नेतो, हे तर सरासर चुकीचं आहे असं स्पष्टपणे दिसतं. म्हणून तू भीष्मालाच दोषी ठरवलं पाहिजेस. त्यांनी शिष्टाचाराची मर्यादा ओलांडली, कारण त्याला त्याच्या क्षात्र तेजाची मगरुरी झाली आहे. स्वयंवराचे नियम भीष्माने धुडकावून लावले, हा त्याचा गुन्हा झाला. मग त्या ऐकल्यानंतर अंबा त्याला म्हणते, तिचं मनसुद्धा तेच सांगतंय. माझी इच्छा आहे की मी भीष्माचा पराभव करून त्याला ठार करून शिक्षा करावी, पण ते मी आत्ता करू शकत नाही. भीष्म का सल्वा जो तुमच्या दृष्टीने माझ्या ह्या परिस्थितीला, ह्या अवस्थेला कारणीभूत आहे आणि म्हणून गुन्हेगार ठरेल, त्याला तुम्ही शिक्षा करावी एवढीच माझी इच्छा आहे. भीष्म पुढे सांगतात, अशा प्रकारच्या संभाषणात तो दिवस गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राम तिथे उपस्थित झाले. त्यांच्या केसांच्या जटा डोक्यावर बांधलेल्या होत्या. अंगावर हरणाच्या कातड्याचं वस्त्र होतं. त्याच्याबरोबर त्याचे शिष्य सभोवार उभे होते. एका हातात धनुष्य होतं, कमरेला कुऱ्हाड होती आणि तलवारही लटकवलेली होती. तो श्रींजय राजा होत्र हवनाला नमस्कार करत त्याचं क्षेम कुशल विचारतो. अंबासुद्धा रामाला हात जोडून नमस्कार करून तिथेच उभी असते. इतर सगळे वैरागी रामाचं स्वागत करतात. रामाला मध आणि दह्याने अर्घ्य दिलं जातं. त्याची पूजा झाल्यावर राम त्याच्या आसनावर बसतो. इतर त्याच्या भोवती रिंगण करून बसतात. ते सगळे बसल्यावर विषयावरून चर्चा करू लागतात. चर्चा संपल्यानंतर होत्र हवन रामाला मधुर वाणीने विनंती करतो की अहो महाबली राम, ही माझी नात आहे, काशी नरेशाची मोठी कन्या. तिची एक इच्छा आहे, ते तिच्याकडूनच आपण ऐकावं. आपण तसे प्रश्न सोडवण्यात कुशलच आहात.
ते ऐकल्यानंतर राम अंबेकडे पाहत तिला विचारतो, मुली, सांग मला, काय सांगायचं आहे, काय तुझी इच्छा आहे? ते ऐकल्यानंतर अंबा रामाचे पाय पकडून मोठ्या मोठ्यांदा रडायला लागते आणि म्हणते, मला तुमच्याकडून संरक्षणाची अपेक्षा आहे. आपण सगळ्या या लोकांना संरक्षण देता जे अशा भ्रष्ट क्षत्रियांपासून पिडले जात आहेत. राम तिला म्हणतात, मला सांग नेमकं काय दुःख आहे, मी त्याप्रमाणे कार्य करीन. रामाच्या त्या उद्गारामुळे उत्तेजित झालेली अंबा म्हणते, मला माझ्या दुःखातून आपण बाहेर काढावं. भीष्म सांगतात, तिचं सौंदर्य आणि तारुण्य पाहून राम विचार करू लागतो. त्याला तिच्या त्या परिस्थितीची कीव येते आणि तो मनात विचार करतो, ही कन्या मला काय सांगू इच्छित असेल बरं? नंतर म्हणतो, बोल, मी तुझ्यासाठी काय केलं पाहिजे ते स्पष्ट शब्दात मला सांग. ती गप्प उभी असते. थोडा वेळ थांबून तो महाबली राम तिला म्हणतो, तो भीष्माला बोलवणं धाडणार आहे आणि त्याचं काय म्हणणं आहे ते समजून घेणार आहे. कुरु लोक मला ओळखतात, ते माझं म्हणणं मान्य करतील, परंतु तो गंगापुत्र कधीही माझ्या बोलण्याला महत्त्व देत नाही. तसं झालं तर मी त्याला द्वंद्वात जाळून टाकेल. काही काळजी करू नकोस मुली, त्याची मी लवकरच खबर घेणार आहे. मी सल्वलासुद्धा पुन्हा तुझा विचार करायला सांगतो. ते ऐकून अंबा जोराने बोलते, अहो भृगकुळीन, त्या भीष्माचा नाश करा, त्याचाच त्रास होत आहे. त्यानंतर सोबतच्या राजाशी बोला, त्यांनी माझा अपमान केला हे कारण नसताना. अशा माणसाबरोबर मी जाणारच नाही. भीष्मच या सगळ्या प्रकरणाची जड आहे, त्याचाच काटा काढा, त्याला मारून टाका. अंबा जोराने बोलते, तोच माझ्या या अवस्थेला जबाबदार आहे. त्याला त्याच्या ताकदीचा माज आहे. असा क्षत्रिय समाजाला धोका करू शकतो आणि त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. मला तो नेत असताना माझ्या मनात हेच विचार येत होते की त्याचा गळा आवळू, माझ्यामुळे तो मेलाच पाहिजे. हीच माझी इच्छा आहे. जसं पुरंदराने वृत्राचा वध केला तसा आपण भीष्माचा करावा. इथेच आपण 179वा भाग संपवणार आहोत. भाग 180. भीष्म पुढे सांगतात त्याप्रमाणे अंबा रामाला पुन्हा पुन्हा भीष्मांनाच मारून टाकण्याची विनंती करत असते. ते ऐकून भार्गव तिला सांगतो, हल्ली मी शस्त्र हातात घेत नाही पूर्वीसारखा. भीष्म आणि सल्व दोघेही मला चांगले ओळखतात. त्यांना मी समजवून तुझा प्रश्न मार्गी लावीन, ह्याबद्दल तू निश्चिंत राहा. जर ब्राह्मणांचं कारण असेल तरच मी क्षत्रियांवर वार करतो, एरवी नाही, असा माझा नियम आहे. ते ऐकल्यावर अंबा म्हणते, माझं दुःख आपल्याला कशा तरी मार्गाने संपवावंच लागेल. माझ्या दुःखाला हा भीष्मच जबाबदार आहे हे आपण समजता, म्हणून कशा तरी प्रकारे तो मारला गेला तरच मला शांती मिळेल. राम ते ऐकून म्हणतात, काशी नरेश कन्या, तुझ्या कारणाने तो मारला जाईल हा माझा शब्द आहे, पण आज ते होणार नाही. अंबा मात्र सारखी त्याला मारा मारा असंच बोलत राहते. तिला एकच ध्यास असतो की तिचं जीवन बर्बाद करणारा भीष्म हा मेलाच पाहिजे. त्याला आपण आव्हान देऊन मारा, त्याचा आवाज मोठा आहे, त्याची घमेंड मोठी आहे, असा माणूस मारला गेलाच पाहिजे. आपण मला वचन दिलं आहे तेव्हा ते पूर्ण करणं आपलं कर्तव्य आहे. अंबा रामाला अर्जव करत असते. भीष्म पुढे सांगतो, अशा रीतीने राम आणि अंबा एकमेकांशी संवाद करत होते. ऋषी अक्रीता व्रण बोलतात, अहो भार्गवा, आपल्याला अशा अबलेला निराश करणं काही शोभत नाही आहे. तिची मागणी आपण पूर्ण केलीच पाहिजे. तिच्यावर एक असा अन्याय झाला आहे की तिला मृत्यूशिवाय दुसरा मार्ग भीष्माने ठेवलेलाच नाही आहे. अशा बेजबाबदार माणसाला जाब हा विचारला गेलाच पाहिजे. कारण ब्राह्मणांवर अन्याय आणि स्त्रीवर अन्याय यात फरक करू नका, ते समसमानच आहेत. भीष्माला द्वंद्वांसाठी आपण बोलवले पाहिजे आणि हा प्रश्न निकालात काढला पाहिजे. तसं केल्यामुळेच ब्रह्मदेवसुद्धा तुमच्यावर प्रसन्न होतील. तुम्ही पूर्वी अशा प्रकारची शपथ घेतली होती, तिचा आपल्याला विसर पडला आहे का? ज्यात सगळ्या भ्रष्ट क्षत्रियांना अद्दल घडवण्याचं तू बोलत होतास त्याचं काय झालं? तू शपथ घेतली होतीस की तू तशांनाच ठार मारशील. तुझं दुसरं वचन तू दिलेलं आहेस की जो कोणी निरपराध तुझ्याकडे न्याय मागेल त्याला तू न्याय मिळवून देशील. या सगळ्या गोष्टी तू विसरलायस का?
तू त्या मस्त झालेल्या योद्ध्याचा वध कर आणि ह्या मुलीला न्याय मिळवून दे. त्या भीष्माने सुद्धा सगळ्या क्षत्रियांवर मात केलेली आहे. त्याला जाब विचारण्यासाठी तू बोलाव आणि द्वंद्वाचं आव्हान दे. राम त्यावर म्हणतो, अहो ऋषीवर्य, मला माझी वचनं चांगलीच आठवतात जी त्या काळी मी दिलेली होती. परंतु ह्यावेळी मी तेच करीन जे सारासार विचार करण्याचं सांगेल. जे ह्या मुलीच्या डोक्यात आहे ते फार भयंकर आहे. तरी आपण सांगता म्हणून मी हिला घेऊनच भीष्मांकडे जातो. त्याच्यापुढे खरं खोटं काय याची सहनिशा करून मगच निर्णय घेतो. जर भीष्म चुकीचा आहे असं समजलं तर मी त्याला आव्हान देईन आणि त्याला मारून टाकीन. आपण जाणता की मी मारलेले बाण देहापुरते रुतत नाहीत तर ते आत्म्याला भिडतात. असं बोलून राम अंबेला घेऊन भीष्माकडे जाण्याचं ठरवतो. त्यानंतर तो भार्गव त्याच्या आसनावरून उठतो. त्यानंतर ते संन्यासी रात्री होम करतात, त्यांच्या प्रार्थना करतात. त्यानंतर ते पहाटे भीष्माकडे जातात. ते माझं आयुष्य कमी करण्याच्या निर्धाराने हस्तिनापुरी जातात. ते कुरुक्षेत्री येतात. त्यांच्याबरोबर अंबासुद्धा असते. तिथे सरस्वती नदीच्या किनारी ते मुक्काम ठोकतात आणि इथेच आपण 180वा भाग संपवणार आहोत.